नमस्ते. गणगण गणात बोलते. स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. नवनवीन पारंपरिक आणि देशी विदेशी अशा या रेसिपीज पाहायच्या असतील तर लवकरात लवकर भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. आणि घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आणि झटपट होणाऱ्या आणि कृतीने पण एकदम सोपा असणाऱ्या अशा रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करते, याचा मला खूप आनंद वाटतो आहे. चला तर मग अशा स्वादिष्ट रुचकर सफारीला तयार आहात ना तुम्ही? चला तर मग त्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला आणि इथून पुढच्या सर्व रेसिपीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण लवकरात लवकर रेसिपीला सुरुवात करूया. चला, आज आपण बनवणार आहोत खजुराचे ड्रायफ्रुट्स मोदक. तर इथे मी घेतला आहे अर्धा किलो खजूर. याच्या आठळ्या काढून घेतलेल्या आहेत. आपल्याला हे आता तुपामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. आणि ड्रायफ्रुट्समध्ये तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये मी इथे बेदाणे घेतले आहेत, 8 ते 10 बदाम घेतले आहेत, 8 ते 10 काजू, 8 ते 10 पिस्त्याचे तुकडे, 8 ते 10 असे अक्रोड आणि थोडंसं जायफळ टाकायचं आहे आणि ही वेलची पावडर. चला तर आपण आता करायला सुरुवात करूया. चला तर इथे मी पॅन तापत ठेवला आहे. हा गरम झाला की आपण याच्यामध्ये 2 चमचे तूप घेऊया. गरम झालेला आहे पॅन. आता मी त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घेते. तूप गरम झालंय. आता त्याच्यामध्ये हे सगळे खजूर टाकून घेऊया आणि आपण मस्त असे हलवायचे याला आणि छान शिजवून घ्यायचे. आणि गॅसची फ्लेम थोडी छोटी ठेवायची. मगाशी 2 चमचे तूप टाकलं होतं मी, आता अजून हे 1 चमचाभर टाकून घेते. थोडंसं मला ड्राय वाटत आहे. हे पहा, खजूर आपला शिजून झालेला आहे. आता हे पहा, त्याचा असा गोळा तयार होतो आहे. आता मी काय करते, गॅस बंद करते. आता एवढ्या याच्यावर होऊन जाईल. आपण हे ड्रायफ्रूट भाजून घेऊ. थोडेसे गरम झालेले आहेत. हे आता मी ताटात काढून घेते. आता आपण बदाम टाकून घेऊ. हे पहा, आता बदाम सुद्धा भाजून घेतले आहेत. आता आपण अक्रोड भाजून घेऊया. चला, आता हे अक्रोड पण भाजून झाले आहेत. आता आपण थोडेसे पिस्ते गरम करून घेऊया. खसखस वरून डिझाईन करायचं आहे ना, तर मी काय करते, एक अर्धा चमचा खसखस भाजून घेते. हे पहा, आता खसखस पण भाजून झाली आहे. ही अशीच या गरम पॅन मध्ये ठेवते मी. गॅस बंद करून टाकते. ही छान अशी चुरचुरीत होईल, म्हणजे खाताना दाताखाली आली की छान वाटेल. हे पहा, हे अशीच ठेवून देते मी. आता आपण काय करूया, हे ड्रायफ्रुट्स भाजून घेतले होते, हे सगळे ड्रायफ्रुट्स आपण मिक्सरला फिरवून घेऊया. बेदाणे वरण घालायचे. हे ड्रायफ्रुट्स मी रवाळ असं घेतलं. एकदम फाईन पावडर नाही करायची आपल्याला, रवाळ ठेवायचं आहे. हे पहा, खजूर मी शिजलेला असा पसरून घेतलाय. त्याच्यात मी हे जायफळ असं 2दाच घसरून घ्यायचं आहे. जास्त जायफळ टाकू नका, बस. थोडीशी वेलची पावडर,
आहे. हे आता सगळं टाकून मी मिक्स करून घेते. थोडंसं तूप टाकायचं आहे आणि हे थोडंसं हलवून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही ड्रायफ्रूट भाजताना जरी त्यात तूप टाकलं असतं तरी चालेल. त्याला मी इथे तूप लावून घेतलं आहे. हा खजुराचा शिजलेला खजूर आहे, त्याचा असा गोळा करून घ्यायचा, तो आतमध्ये टाकून घ्यायचा. हे पहा. आणि आता आपल्याला हे सारण भरायचं आहे ना मध्ये, तर हा दाबून घ्यायचा आणि थोडीशी पोकळी निर्माण करायची याच्यामध्ये, म्हणजे आपल्याला ते ड्रायफ्रूटची पावडर याच्यामध्ये भरता येईल. हे पहा असं झालं. आता हे टाकून घेते मी त्याच्यात. आणि हे नंतर असं पॅक करून घ्यायचं आहे. असं दाबायचा चांगला, म्हणजे मग तो शेप येईल साच्याचा, छान दिसेल मोदक आपला. हे पहा, हा तुमचा मोदक तयार झाला. आणि ह्या मोदकावर नंतर आपण खसखस लावून डिझाईन करून घेऊया. चला, तर मी असे सगळे मोदक करून घेते. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करायला विसरू नका. हे पहा, तेवढ्या साहित्यामध्ये माझे 15 ते 16 मोदक तयार झालेले आहेत. तर हे 11 मोदक मी बाप्पाला नैवेद्य दाखवायला घेतलेले आहेत. आता आपण त्याला खसखस लावून सजवूया. चला, तर हे पहा, माझे सगळे मोदक बनवून झालेले आहेत. आवडली का तुम्हाला ही रेसिपी? असे हे पौष्टिक पौष्टिक मोदक तुम्ही बाप्पाला करून दाखवा आणि तुम्ही पण खा, आनंद घ्या याचा आणि मला कमेंट करायला विसरू नका. चला, तर मग इथून पुढच्या सर्व स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. चला, तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. बाय.